उपजयते नासे नासले पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा। उत्पत्ती त्याचा नाश ठरलेला आहे। जन्म झाला शर्माजी, मृत्यू आहे। म्हणायचं असते मालूशेठ मरण आलं मरण आलं मरण, अरे मरण येतच नाही भाऊ, ते आहे तिथेच असतं, आम्ही तिथपर्यंत जातो हे लक्षात ठेवा। नाही तर आषाढीच्या यात्रेला लातूरच्या लोकांनी यष्टी केली भांगडियाजी, 50 लोक यष्टीत बसले, ज्ञानबा तुकाराम म्हणत पंढरपूरला 6 तासांनी यष्टी पोहोचली। आणि मग यष्टी थांबल्यावर आतले म्हणतात एकमेकाला, उतरा पाटील, का पंढरपूर आलं? अरे ते सोलापूर जिल्ह्यातच आहे, ते कशाला आलं? हे लातूरहून गेलं, 6-7 तास गेलं आणि तिथे गेल्यावर पुन्हा म्हणतं पंढरपूर आलं। तसंच आहे, मरण आलं येतच नाही, ते आहे तिथेच आहे, तिथपर्यंत आम्ही जातो। जर आमचं मरण 2030 साली असेल, जन्म 1950चा असेल, तर 30 आलंच नाही 50 कडे, आम्ही 80 वर्षे वाटचाल करून चाललोय 30 कडे, हे लक्षात ठेव। ते आहे तिथेच आहे, कारण जीवनाला नदी म्हटलेलं आहे। आणि नदी शब्द आला भांगडियाजी की उगम आणि संगम ह्या 2 गोष्टी ठरलेल्या आहेत। मग जीवनरूपी नदीचा उगम कुठे आहे? जन्मरूपी पहाड। मिळते कुठे? मरणरूपी समुद्र। बस हे 2 गोष्टी लक्षात घ्या। जन्मरूपी पहाडावर उगम पावणारी ही जीवनरूपी नदी मरणरूपी समुद्राला जाऊन मिळते। आणि त्या नदीला 2 काठ आहे, एक सुखाचा आहे, एक दुःखाचा आहे। दोन्ही प्रकारच्या पत्रिका छापायच्या आहे नाथ महाराज, त्याला जीवन म्हणतात। कळविण्यात आनंद वाटतो की 12 वर्षांनी मुलगा झाला, सहकुटुंब सहपरिवार आपण बारशाच्या कार्यक्रमाला अगत्य येण्याचं करावं। नाईलाजानं छापावं लागतं। कळविण्यात अत्यंत वाईट वाटते की पूजनीय पिता आज्ञा झाली, आपण 10व्याला यावं। हे दोन्ही घडतं ज्याच्यात, त्याचं नाव जीवन आहे। म्हणून सकाळी 8:30 वाजता पांढऱ्या कापडामध्ये गुंडाळलेलं प्रेत चौघाणी खांद्यावर घेतलं, पुढचं मडकं धरून चालला, मागचा समाज रडत निघाला, राम बोलो भाई राम, राम नाम सत है। त्याच दिवशी त्याच रस्त्यावर रात्री 8:30 वाजता एक नवरदेव घोड्यावर बसतो आणि तरणी बांड पोरं डीजेच्या तालावर डिस्को नाचतात। असं जीवन आहे। उधर कोई रो रहा, इधर कोई गा रहा, उधर एक जनेजा उठा जा रहा, इधर एक दुला घोडे चढ रहा। म्हणून सुख आणि दुःख हे जीवनरूपी नदीचे 2 काठ आहे। आणि आयुष्य या नदीतलं पाणी आहे आणि ते अखंड वाहत आहे। आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा, जात आहे पहा। काळ जपतसे महाकाळ जपतसे, काळ जपतसे महाकाळ जपतसे महा। सोहिताचा गोरवा, सोहिताचा गोरवा, सोहिताचा गोरवा, सोहिताचा गोरवा। जाणे रहा श्री हरीचा, जाणे रहा श्री हरीचा, श्री हरीचा, जाणे रहा श्री हरीचा। धनधार पुत्र जन, धनधार पुत्र जन, धनधार पुत्र जन, धनधार पुत्र जन, हो धनधार पुत्र जन, धनधार पुत्र जन, धनधार पुत्र जन, धनधार पुत्र जन। आयुष्य जात हे पहा, काळ जपतसे महा, सोहिताचा घोर वाहा। जाणे रहा श्री हरीचा, हो आयुष्य जात आहे महा, काळ जपतसे महा, सोहिताचा घोर वाहा। जाणे रहा श्री हरीचा। आयुष्य जात आहे पहा, चाललेलं आहे, आपण तिकडेच निघालो। दररोज 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 दररोज
आपण चाललोय बांगड्याजी ते मरणाकडे, हे लक्षात ठेवा. मरण तिथंच आहे. म्हणून उत्पत्ती त्याचा नाश, जन्म त्याचा मृत्यू, हे जेवढं डोळ्याला दिसतंय ना, या सर्वाचा एक दिवस नाश आहे. आले आकारा अवघे नाशे, आलियाकार अवघे नाश, आलियाकार अवघे नाश. नाशिवंत हा येथील पसारा, नाशिवंत हा येथील पसारा, नाशिवंत हा येथील पसारा. आलियाकार अवघे नाशे, आलियाकार अवघे नाश, आलियाकार अवघे नाश. घाबरू नका. आलिया आकारा अवघे नाशे ठरलेलं आहे. जसं जसं विधी लिखित आहे त्याच्यात कोणीही बदल करू शकत नाही. कारण पहिली रचना प्रारब्धाची आहे, नंतर शरीराची आहे, हे लक्षात ठेवा. पेरीलब्ध पहिले रचा, पाछे रचा शरीर. हे नसल पटत. रूळ आधी टाकले मग धावली गाडी, हे तर बरोबर आहे ना. का आधी गाडी मग रूळ? अरे जुने माणसं सांगतात ना सुरेश भाऊ, आम्ही लहान होतो महाराज, त्याच्या भाषेत गोऱ्या लोकांचा जमाना होता, ते जेसीबी वगैरे नव्हते महाराज तेव्हा. मग ते काळे काळे बाभईच्या खोडासारखे तिकडचे लोक कामाला, गाढवावर माती, रेड्यावर माती, आणि मग भराव टाकला. त्याच्यानंतर खडी टाकली, मग ती खडी दाबली, मग रेल्वेचे रूळ टाकले, आणि एक दिवस गोऱ्या साहेबानं हिरवा झेंडा दाखवला आणि कोळसाचं इंजिन भग 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 करीत गेलं लातूरला. आम्ही पाहिलं महाराज. याचा अर्थच आहे आधी रूळ टाकले मग रेलगाडी धावली. डॉक्टर साहेब, मग रुळाला कुठे कुठे वळणं आहे की नाही? ड्रायव्हर खूप हुशार आहे. ड्रायव्हरनं ठरवलं की आता एवढं 10 किलोमीटरचं वळण घेतल्यापेक्षा आपण बसवेश्वर पुतळ्यापासून गाडी सरळ घेऊन जाऊ परळी वैजनाथ. त्याच्या बापान जाईल का आता? आता वळण चुकवायचा प्रयत्न ड्रायव्हरने केला तरी वळण चुकत नाही, कारण गाडी रुळाच्या आधी नाही. तसं आम्ही दुःख न भोगण्याचा प्रयत्न केला तरी दुःख भोगावंच लागणार, कारण शरीर प्रारब्धाच्या अधीन आहे. देह तवा आहे प्रारब्धा अधीन, देह तवा आहे प्रारब्धा अधीन, हो प्रारब्धा अधीन, देह तवा आहे प्रारब्धा अधीन, देह तवा आहे प्रारब्धा अधीन, हो देह तवा आहे प्रारब्धा अधीन. याचा मी कासीन वाहू भार, सरो माझा काळ सर्वया चिंगणा, सर्वयाचा काळ होय हृदयात. याचा मी कासीन, याचा मी वाहू भार, करूयाची सत्ता वाहूयाचा काळ, हो करूयाची कथा वाहूयाचा गार. नाही पाठ असलं तर लारे 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 करून घसाटी सही करून टाकत जा. यांना काय माहिती. देह तवा आहे प्रारब्ध अधीन, याचा मिकासीन वाहू भार, सरो माझा काळ तुझिया चिंतणे. जसं जसं प्रारब्ध आहे त्यानुसार ते भोग भोगावेच लागतात, त्याच्यात कोणी बदल करू शकत नाही.
वाईट का वाटतं? वाईट याचं वाटतं की आम्ही एवढे चांगले वागतो तरी एवढं दुःख का, आणि शेजारचं एवढं वाईट वागून सुखी का. बरं का, हे प्रत्येकाची बिमारी आहे. आणि अशा वेळेला पहा, आता शेतकऱ्याच्या भाषेत सांगतो, त्याच्या शेतामध्ये ज्वारीचं पीक आहे बरं का सुरेश भाऊ, आणि ते रोज चपात्या खातं. आणि याच्या शेतामध्ये गव्हाचं पीक आहे आणि रोज भाकरी खातं. त्याची तक्रार आहे, डॉक्टर साहेब काय, अहो माझ्या शेतात अख्खं गव्हाचं पीक, रोजच भाकरी आहे मला, आणि शेजाऱ्याच्या शेतात अख्खं ज्वारीचं पीक, रोज चपात्या खातं. तुला कसं माहीत? मी संध्याकाळी त्याचा तंबाखू खातो ना, म्हणून मला. अरे भाऊ, त्याच्या शेतात दिसायला तुला आता ज्वारीचं पीक आहे, ते खातं चपाती. तुझ्या शेतात तुला दिसतंय पीक गव्हाचं, खावं लागते भाकरी, कारण आजचं जेवण गेल्या सालच्या पिकावर आहे, हे लक्षात ठेवा. त्यानं गेले वर्षी पूर्ण गहू पेरला होता आणि तो कणगीत भरून ठेवला. आता त्याच्या शेतात तुला ज्वारीचं पीक दिसतंय, पण ते 12 महिने चपात्या खाणार का? त्याच्या कणगीत गव्हाचा साठा आहे. आणि तुझं दिसायला पीक गव्हाचं आहे, पण तू गेल्या साली ज्वारीच पेरली, ती भरून ठेवली. आता तुला 12 महिने भाकरीच आहे. म्हणून शेतातलं पीक हे क्रियमान आहे. साठून ठेवलेलं धान्य संचित आहे, आणि सकाळी गिरणीवर दळायला नेलं हे प्रारब्ध आहे. मग गिरणीवर दळायला नेलं कुठून? कणगीतून. कणगीतलं धान्य म्हणजे संचित, आणि आजचं जेवण म्हणजे प्रारब्ध. आणि म्हणून भोगतो न घडे संचिता वाचो, भोगतो न घडे संचिता वाचो, घडी संचिता वाचो, भोगतो न घडी संचिता वाचो, भोगतो न घडे 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 संचिता वाचो. करावे ते मनी समाधान, करावे ते मनी समाधान, मनवनी मनी मानून एक, मनवनी मनी मानून एक, करावे ते मनी समाधान, करावे ते मनी समाधान, मनवनी मनी मानून एक धू, म्हणून मनी मानून एक भोगतो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मने समाधान, करावे ते मने. भोगतो ना घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान, करावे ते मनी समाधान. अजिबात घाबरायचं नाही. तर तो आवडीचा पखवादी आहे, त्यांचं काय हो, आपलं दोघातलं. भोग तोण घडे संचिता वाचोणी, जे प्रारब्धात आहे ताकद नाही कोणाची बदल करायची. सरकारच्या घटना बदलतील, प्रारब्ध नाही. बरं का डॉक्टर साहेब, कोणी असो, इथे वशिलेबाजी चालत नाही. एकुलता एक मुलगा, बरं का, अष्टामोडकर, 22 वर्षाचा, 100 एकर जमीन शर्माजी, अर्ध्या एकरात वाडा. मुलानं हिरो होंडा घेऊन मागितली, लगेच पप्पानं 2च तासात आणून दिली हिरो होंडा. ते इतकं पळवायचं 8 दिवसांनी गावातली 25 प्रतिष्ठित मंडळी पाटलाच्या वाड्यात आली. आहे का पाटील घरी? अहो या ना आत या. कांदा पोहे झाले, चहा झाला. पाटलानंच विषय काढला, कसं येणं केलं,
एकट्याची हिंमत नाही म्हणून आम्ही सगळे आलो. तुमचं ना आमचं बांधावून भांडण नाही, पण तुमच्याबद्दलची तळमळ आहे म्हणून सांगतानाही वाईट वाटतं. काय झालं? अहो तो तुमचा मुलगा गाडी पळवतो का हेलिकॉप्टर? हे पहा, एक दिवस पोत्यात गुंडाळून आणावं लागेल, पोत्यात. बरं का? एवढं ऐकलं ना सुरेश भाऊ, मायबापाच्या डोळ्याला धारा लागल्या. ठीक आहे, मी सांगतो त्याला. हे माणसं निघून गेली, जेवले नाही मायबाप त्या दिवशी. त्यांना फक्त पोत्यात गुंडाळलेलं पोर दिसत होतं दिवसभर. हे मायबाप झाल्यावर कळते, मुलांना नाही कळत. संध्याकाळी जेवले नाही, मुलगा उशिरा येऊन झोपला. सकाळी मुलगा उठला, शर्माजी गाडीला किक मारली. 22 वर्षाचं पोर. मायबाप घाई बाहेर आले. आईनं एक हँडल धरला आणि एक बापानं. दोघं उभे आहे पुढे. पोरग बसून आहे गाडीवर. काहीच केलं नाही शर्माजी, फक्त मायबापाचं हुंदके देऊ देऊ रडणं सुरू झालं. मुलाला कोड सुटेना. आई, बाबा का रडता? मग तर जोरात रडू लागले. अहो का रडता आई, का रडता बाबा? अरे काल 25 लोक आलते गावातले, वैरी आहे का ते आपले? त्यांनी सांगितलं तुमचं पोर हेलिकॉप्टर पळवतं का गाडी, एक दिवस पोत्यात आणावं लागेल म्हणे गुंडाळून. हे ऐकल्यापासून तुझी आई जेवली नाही, मी जेवलो नाही राजा. अरे 100 एकर जमीन आहे रे, अर्ध्या एकरात वाडा आहे, एका खांबावर द्वारका आहे रे. तू कुळाचा वारसदार आहे. आम्ही तुझे मायबाप आहो, तरी तुझ्या पाया पडतो, फक्त गाडी हळू चालवत जा, बरं का? हो आई, हो बाबा असं म्हणतंय ते. हळूच काढतं सुरेश भाऊ घरून, हळूच. आणि रोडला लागलं की पुन्हा 80नं पडवतं. का? राजीव गांधी पुतळ्यापासून एक ट्रक 80नं निघालेली आहे. आणि याची त्याची धडक बसवेश्वर पुतळ्याजवळ ठरलेली आहे. विधी लिखित आहे. गावकऱ्यांनी सांगू द्या, मायबापांनी रडू रडू सांगू द्या, तरी मुलगा 80च्या कमी गाडी का पळवत नाही? तिथे जी घटना घडणार आहे त्यावेळेला त्याची बुद्धी त्याला तशी मदत करते. पळव गाडी, पळव गाडी, पळव गाडी. होणारा सारखी बुद्धी कर्म रेखा टळेना. होणारा सारखी बुद्धी कर्म रेखा टळेना. होणारा सारखी बुद्धी कोठे दर्ग्यादारिका. होणारा सारखी बुद्धी दर्ग्यादारिका. जे लिहिले प्रारब्धी, जे लिहिले प्रारब्धी, ते न चुके कर्म कधी, ते चुके कर्म कधी. होणारा सारखी बुद्धी कर्म रेखा टळेना. होणारा के बुद्धी कर्म रेखा टळेना. होणारा के बुद्धी कर्म रेखा टळेना. होणारा के बुद्धी कर्म रेखा टळेना. होणारा सारखी बुद्धी कर्म रेखा टळेना. जे जे लिहिले प्रारब्धी, ते न चुके कर्म कधी. जशी घटना घडणार आहे त्यावेळेला तुमची बुद्धी तसं सहकार्य करते. पळव गाडी, पळव गाडी. याला म्हणतात होणारा सारखी बुद्धी, कारण कर्मरेखा टळेना. ते विधिलिखित चुकणार नाही. न कळे पुढील होणार, आणि पुढे होणार हे कळलं असतं तर त्यानं गाडी पळवली नसती. हे लक्षात ठेवा, हे संतांचे शब्द लक्षात घ्या. न कळे पुढील होणार, भूत भविष्य हा विचार. मग कर्मे तदनुसार वर्तने लागे सर्वथा. जसं लिखित आहे तसंच आहे, त्याच्यात कोणी बदल करू शकत नाही, आणि कोणी असू द्या. मग माणसं म्हणतात आम्ही नाही का बरे. बरोबर अशा वेळेला जखमेवर मीठ चोळणे म्हणतात. आम्ही नाही बरे. उठला सुटला कीर्तनाला, प्रवचनाला, आळंदीच्या वारीला, कुठं चालला आळंदीला, कुठं चालला पंढरपूरला, कुठं चालला कीर्तनाला, कुठं चालला प्रवचनाला, कुठं चालला ज्ञानेश्वरी पारायणाला.
अरे आम्ही कधी कीर्तनात जात नाही, कधी प्रवचन ऐकत नाही, कधी पंढरपूरची वारी नाही, गावातल्या सप्त्यात जात नाही, सप्ता वर्गणीवाले आले तर वर्गणी देत नाही, जो देत असेल त्याला देऊ देत नाही, एकही तमाशा चुकवत नाही. तरी आम्ही एवढे सुखी कसे आणि तू एवढं भजन करून दुःखी का? अरे कोण म्हणतंय बाबा भजन केलं म्हणजे प्रारब्धातलं दुःख भोगावं लागत नाही? अरे मग भजन केलं तर प्रारब्धातलं दुःख भोगावं लागत नाही तर भजनाचा फायदा काय? हाही प्रश्न आहे ना. भजनाचा फायदा ते दुःख पेलण्याची ताकद. हे लक्षात हां, हे मराठी कळते ना. हा फायदा भजनाचा आहे. नाहीतर एक मजा, कभी गर्मी कभी सर्दी, हाँ कभी गर्मी कभी सर्दी, ये तो कुदरत के नजारे है. अरे प्यास तो उसे भी लगती है जो नदी के किनारे. तुम्हाला काय वाटतं, नदीच्या काठाला बसलं दिवसभर पाणी बघितलं तर तहान लागत नाही का? तसं भजन केलं म्हणजे प्रारब्ध भोगावं लागत नाही का? भजन कशाला? ज्याचं रात्रंदिवस भजन करतोय आपण तो देव बाप्पा त्यांच्या सोबत आहे. कृष्ण साय पांडवासे, कृष्ण साय पांडवा, कृष्ण साई पांडवासी, कृष्ण साई पांडवासी. ते भोगे ते नष्टचर्यसे, ते भोगे ते नष्टचर्यसे. तो नित्य कर्म करवशी, तो नित्य कर्म करवशी. साय केलिया हरिहरासे, साय केलिया हरिहर, साय केलिया हरिहराची, साय केलिया हरिहराची. प्रारब्ध कोणासी टळेना, प्रारब्ध कोणाशी टळेना, प्रारब्ध कोणासी टळेना, प्रारब्ध कोणाशी टळेना. ऐसी प्रारब्धाची ठेव, ऐसी प्रारब्धाची ठेव, ऐशी प्रारब्धाची ठेव, प्रारब्धाची ठेव, ऐशी प्रारब्धाची ठेव, ऐशी प्रारब्धाची ठेव, ऐशी प्रारब्धाची ठेव, ऐशी प्रारब्धाची ठेव. साय पांडवासी, भोगिती नष्ट करियसी. साय केलिया हरिहरासी, प्रारब्ध कोणासी टळेना. कृष्ण प्रारब्धाची टळेना. तुमचा याच्यात दोष नाही बरं का नादबाबा अष्टामोडकर. मग हे सगळे प्रमाण चालू आहे अभंग नामदेवाचे आहे आणि जास्त वाचन सर्वसाधारण तुकोबारायचं आहे. आणि तुम्हाला पटणार नाही, शर्माजीला माहीत आहे, मी शाळेत 9वीला होतो तेव्हा नामदेवाचा गाथा तयार होता. नंतर आळंदीला आलो, मग कीर्तनाला बसलो की नामदेवरायाचा गाथा पुढे येतो. बाबा आज आमचा नंबर लावा, आज आमचा नंबर लावा. पण ते अभंगाला धरून आहे. मी का सांगितलंय ते तुमचं वाचन नसल्यामुळे तुम्हाला पाठ नाही. कदाचित तुम्हाला जे पाठ आहे ते मलाही नसेल. याच्यात कमी वाटून घ्यायचं काही कारण नाही. ही समझोता एक्सप्रेस आहे. विठ्ठल झाला विठाल 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 विठाल. तो अख्खा अभंग बरं का मालूशेठ, अख्खा अभंग प्रारब्धावर आहे. बरं आता 1 तास आहे ना, अजून वाचूनच दाखवतो. वाचून म्हणजे लिहून नाही आणला. कृष्ण साहे पांडवासी, ते भोगिती नष्टचर्यसी. साह्य केली हरिहरासी, प्रारब्ध कुणासी टळेना. ऐशी प्रारब्धाची ठेव झाले भिक्षुक पांडव राज्य. घोडे भाग्य सर्व सांडेला ठाव. प्रारब्धे संचिता अधीन शरीर संचिता अधीन. धर्मराजा हिंडे वनवन कर्मे बुडाला. रावण आणि दुर्योधन प्रारब्धे कामबुद्धीचे सुख. अति मानते मूर्ख चंद्राशी लागला कलंक. इंद्राशी दुःख प्रारब्धे. हरिचंद्र तारामती घोर वनांतर. भोगिती नळराव पुरुषार्थी तयाच्या विपत्ती. प्रारब्धे पतिव्रता सुशिय. दमयंती पाय पोळ्याशी आणि वार कपाळ. भोगी दुष्काळ प्रारब्धे. कर्मरेखा टळेना. बाण लागला जगजीवना. कृष्ण सांडिल्या गोपांगना. हे नारायणा प्रारब्धे. ऐशी अनिवार जन्मांतरे राज्य. सांडिले रघुवीरे सवमिळणी वानरे. फिरवी दिगांतरे प्रारब्धे. फिरत असता काय झाले मध्ये. प्रारब्ध वडवले जानकीस राक्षसी नेले. दुःख भोगविले प्रारब्धे. संचिता अधीन शरीर. पूर्ण ब्रह्म रामचंद्र. रघुपती विष्णूचा अवतारण. पाठी जन्मांतर नामा म्हणे. जमलं का नाही आता?
तेवढं घोकलं म्हणून येतं 70च्या वयात असं उगाच आहे का काय पेपर वाचून चालला कार्यक्रम विठ्ठल विठ्ठल जंगल जंगल राम फिरे जंगल जंगल राम फिरे रे लंका में रोवे सीता माई कर्म रेखा बड़ी दुस्तर है तिल घटे ना राई कोणी बदल करू शकत नाही नामा म्हणे कर्म रेखा नामा म्हणे कर्म रेखा नामा म्हणे कर्म रेखा रामा मध्ये कर्म हो देवादिका चुकेना देवादिका चुकेना देवादिका चुकेना देवादिका सुटेना देवादिका चुकेना देवादिका नामा मध्ये कर्म रेखा देवा दिका चुकेना देवा दिका चुकेना देवा दिका नामा म्हणे कर्म रेखा देवा दिका चुकेना देवादिका चुकेना देवादिका चुकेना नामा म्हणे कर्मरेखा डॉक्टर साहेब देवाधिका चुकेना मग माणसाचं काय घेऊन बसला बरं का भैया देवाधिका चुकेना सर्वांना ते माहिती आहे राम अवतारामध्ये रामचंद्रानं झाडाच्या आडून बाण मारला सुरेश भाऊ सगळे रामायण पाठ आहे तुम्हाला खाली पडला वाली शाब्दिक भांडण सुरू झालं धर्म हे तव तरे हु गुसाई मारे हु मोई ब्यादिक न्यायी मै बैरे सुग्रीव पियारा अवगुण कवन नाथ मोई मारा हे भांडण आहे वाली तडफडतो आणि प्रभूला प्रश्न विचारतो प्रभू तुम्ही क्षत्रिय आहे ना हा मग क्षत्रियाचा धर्म काय आहे सामोरा सामोर युद्ध करणे झाडाच्या आडून बाण मारणे हा पारध्याचा धर्म आहे मारे हो मोई ब्यादिकी न्याय आणि स्वतःला क्षत्रिय म्हणता आणि पारध्याच्या न्यायानं बरं तुम्ही जगाचा बाप आहे पिता हमस जगतो माता धाता पितामह मग बापाजवळ 2 मुलामध्ये भेद असतो का माझ्या भावाला सुग्रीवाला जवळ करता आणि त्याच्या थोरल्या भावाला मारता हा धर्म बापाचा आहे का बस वाढवत नाही आपलं प्रकरण चालू आणि पुन्हा सांगता धर्मा करता अवतार घेतो धर्मा करता अवतार घेतो मारे मोई ब्यादी की नाही तिथे प्रभूनं बाण मारला वालीला बरोबर आहे तोच वाली कृष्ण अवतारात पारधी झाला आणि हा रामचंद्र कृष्ण झाला झाडाखाली बसला पारध्याला वाटलं हरिण बसलं चरण बघितलं ते हरणासारखं दिसत होतं तळवे लाल आणि तिथून बाण मारला भगवान कृष्णाला त्याचं काय कारण आहे भिल्ले विंदिले शारंग धर मागच्या जन्मात रामचंद्रानं वालीला बाण मारला आता वाली पारधी झाला आणि आता किसनरावला मारला बस बस हेच त्याच्यात कोणी बदल करू शकत नाही म्हणून नामा म्हणे कर्मरेखा देवादिका चुकेना त्याप्रमाणे म्हणून ते पाहते पांडव मी सांगून गेलो भजनाची ताकद काय बघा शेठजी भजनाची ताकद आहे दुःख पेलणे नाही तर जरा विचार करा काय ऐश्वर्य भोगलं होतं पांडवांनी द्रौपदीनं जर आवाज दिला ना तर दाशा पळत यायच्या मालकीनबाई पाणी घ्या मालकीनबाई पाणी घ्या मालकीनबाई पण 12 वर्षाच्या वनवासात 5ही भावांनी हरणाचे कातडे गुंडाळले 12 वर्ष कंदमुळे आणून जगले आणि द्रौपदीनं डोक्यावर माठ घेऊन तळ्याहून पाणी झोपड्यात आणलं
12 वर्षे पाणी द्रौपदी आणत होती आणि 12 वर्षे पांडव हरणाचे कातडे गुंडाळून कंदमुळे खात होते, तरी एकाही पांडवानं रोगर घेतलं नाही आणि द्रौपदीनं रॉकेल ओतलं नाही का? ही भजनाची ताकद, दुःख पेलणे. म्हणून शब्द आहे, पाहते पांडव अखंड अखंड वनवासी, पांडव अखंड वनवासी. पाहते पांडव अखंड वनवासी. पाहते पांडव अखंड वनवासी. देवासी आठविती आठविती परित्यागी. बस, पाहते पांडव. इथे जो पहा शब्द आला ना शर्माजी, हे डोळ्यानं पाहायचा नाही. इथे पहा शब्दाचा अर्थ विचार करा असा होतो. विचार करा म्हणजे अरे थोडंसं काही वाईट झालं तर काय पांडुरंगानं बरं केलं म्हणतो आणि पुढच्या वर्षीची वारी बंद करतो. थोडंसं वाईट झालं तर विठ्ठलाची वारी बंद करतो. अरे 12 वर्ष वनवासात फिरले तरी भजन बंद केलं नाही. जरा त्यांचा विचार. पाहते पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी आठविती. प्रारब्धात आहे ते भोगावंच लागतं. मग भजनाचा फायदा, ते दुःख पेलण्याची ताकद येत असते. नाहीतर भोग तोंड घडे संचिता वाचुणे. मग जे जे संचितात आहे ते ते भोगावंच लागतं ना. हा, म्हणून करावे ते मनी समाधान करावे ते मन. समाधान करावे ते मनी. समाधान करावे ते मनी. भोगतो न घडे संचिता वाचोने. जय हो. भोगतो न घडे संचिता वाचो. भोगतो न घडे संचिता वाचोनी. भोगतो न घडे संचिता वाचोनी. भोगतो न घडे संचिता वाचो. भोगतो न घडे संचिता भोगतो न वाचो. घडे संचिता वाचोनी. भोगतो न घडे संचिता वाचोनी. करावे ते मनी समाधान. करावे ते मनी समाधान. करावे ते मनी समाधान. मनवोनी मनी मानू नये खेदो. 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 जे जे संचितात आहे ते त्याप्रमाणे घडतच आहे, घडणार आहे. भोगतो न घडे संचिता वाचुणी. आणि म्हणून करावे ते मनी समाधान. हे बोलणं सोपं आहे बरं का सुरेश भाऊ, एवढं सोपं नाही ते. करावे ते मनी समाधान. मग समाधान, अरे समाधान हे दुकानात नाही मिळत रे भाऊ. एखादं समाधान नावाचं हॉटेल असतं, तुम्हाला चांगलं माहिती आहे. समाधान हॉटेल. आणि आमचे लोक तेवढंच वाचून आत जातात बरं का, आणि दाबून खातात बांगड्याची. आणि बिल देताना समाधान बिघडून बाहेर. का रे, हॉटेलमध्ये गेला तर गुलाबाच्या फुलासारखा चेहरा होता हो, आणि बाहेर आल्यावर पार तोंड उतरलं. 1 महिना जेवला असता माझा परिवार, तेवढं गेलं नाही एका जेवणाचं.
तुला कोणी सांगितलं? कोण नाही सांगितलं. मग का केला? समाधान वाचून गेलो, मग बिघडून बाहेर आलं. समाधान दुकानात मिळत नाही. समाधानासाठी गरज आहे ती विचाराची. विचारा वाचून, विचारा वाचून, विचारा वाचून, विचारा वाचून, न पाहिजे समाधान, 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 न पाहिजे समाधान. इथे सहज आहे, करावे ते म्हणे समाधान. अरे पण समाधान कसं करायचं? विचारा वाचून न पविजे समाधान. विचार महत्वाचा आहे बरं का डॉक्टर साहेब. तुमची प्राप्त परिस्थिती सुद्धा, आता जी परिस्थिती आहे ना प्रत्येकाची, ती परिस्थिती तुम्हाला समाधान देऊ शकते. मग तर विचार करायचा आहे. विचार सोपा आहे. ज्याच्या पायात चपला आहे त्याला जर समाधान मिळवायचं असेल तर अनवाणी चालणाऱ्याचा विचार करा की लगेच समाधान. अरे हे तर पाय पोळत चाललं उन्हात, वैशाख महिना, डांबरी रोड तापला, पाय पोळत चाललं, मला तुटक्या का होईना चपला आहे, असा विचार ते समाधान. ज्याचं मोडकं घर आहे ना त्यानं बंगल्यावाल्याकडे पाहायचं नाही. मग समाधान कसं मिळेल? फुटपाथवर पडलेल्याचा विचार करायचा, तिथेच समाधान आहे. मग सकाळी देवाचे आभार मानायचे. देवा, हे तर रोडच्या काठाला बिना अंथरुणा पांघरुणाचं कुडकुडत पडलं रात्रभर, मी कोण्या जन्मात पुण्य केलं, मोडकं का होईना घर गरिबाला राहायला दिलं, असा विचार तिथे समाधान. विचारा वाचून. तर सर्वात मोठं दुःख आहे कारण शर्माजी, आईचं जाणं. पित्या देखता संसार दुःखाचाच आहे, पण एक नंबरचं दुःख सांगताना, पित्या देखता पुत्र मरे आणि पुत्रा देखून पिता झुरे. तिथून पुढे तो बाप जिवंत असून मेल्यात जमा समजायचा. ज्याचा एकुलता एक तरणा बिना लग्नाचा मुलगा मेला, बापाला प्राण जात नाही म्हणून जगावं लागतं. मग तसंच आईचं जाणं एक नंबरचं दुःख आहे. कौन से है वो चीज जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. सर्व मिळे परंतु पुन्हा न मिळे आई. कधी कधी आपली आई मरण पावली, वर थोडी शांतता. सचिन भाऊ, तर जेवू घालणाऱ्याला सांगा अजून जेवणारे खालीच आहे म्हणाव, आम्ही बरोबर पाठवतो वर. जमला आता. विठ्ठल 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 हरी विठ्ठल तुकाराम हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपली आई मरण पावली म्हणजे आपल्या बापाला गावातलं सल्लागार मंडळ भेटतं. ते मंडळ तेवढ्याच उद्योगावर असतं. आतापासून तसंच राहता का पाटील हे सल्लागार मंडळ? अरे आता 32 वर्षाचं वय आहे, तोंडातून शब्द काढला, अनेक मुलीच्या बापाचे टपाल येतील, घ्या दुसरं उरकून. सल्लागार मंडळाचं ऐकून बरं का शेठजी, आपला बाप घोड्यावर बसला, लग्न झालं, ती नांदायला आली, कीर्तनात लगेच होते लग्न.
इथपर्यंत ठीक आहे. पण काय झालं उत्तर शोधा. आपल्या बापाला पत्नी मिळाली, बाळाला आई नाही. बाळाची आई कोण? किंबहुना धनुर्धरा, जो मातेची आई उदरा. कळकळ शब्द कुठून जन्माला आला? कळकळ सर्वांच्या माहितीचा शब्द आहे. कळकळ जिनं त्या बाळासाठी बाळणपणाच्या व्यथेची कळ सोसली, तिला त्या बाळाची कळकळ असते, बाकीच्याला नाही. जिचे पिढे बाळ प्राण तियेचा. आई मरण पावली, मग त्याला समाधान कसं? हे तर दुःख आहे म्हणता तुम्ही. हो, पुन्हा सांगतो मी. आई मरण पावली त्यालाही समाधान मिळू शकते. फक्त आईच्या डेड बॉडी जवळ रडणाऱ्या मुलांनी विचार करायचा. आईचं वय 75 आहे सुरेश भाऊ, आणि जे पोर रडतंय ते 50 वर्षाचं आहे. त्यानं आईच्या डेड बॉडी जवळ रडता रडता विचार करायचा की देवा, ज्याची जन्म झाल्या झाल्या आई मेली, त्याच्यापेक्षा मी केवढा सुखी आहे. 50 वर्षे मला आईचं सानिध्य मिळालं, असा विचार ज्याच्या जवळ आहे, आणि तिथे समाधान आहे. करावे ते मनी समाधान, करावे ते मनी समाधान, करावे ते मनी समाधान. भोगतो न घडे संचिता वाचो, भोगतो न घडे संचिता वाचो, भोगतो न घडे संचिता वाचो, भोगतो न घडे संचिता वाचो. करावे ते मनी समाधान, करावे ते मनी समाधान, करावे ते मनी समाधान. एकच चरण चालू आहे अजून, बरोबर करू. सर्वांना माहिती आहे सुरेश भाऊ, सर्वांना माहिती आहे ढोक महाराज म्हणजे बिघडलेल्या घड्याळी दुरुस्त करणे. ती तडजोड नाही चालत. माझं हे दुखतं, माझं ते दुखतं. आम्ही सवय ठेवली अर्धा तास तरी आधी जाणे. आम्ही आलो तेव्हा इथं कोणीच नव्हतं. पण समाधान दोघाला आहे का नाही? करावे ते म्हणी समाधान. कोणतं समाधान? संयोजक मंडळीला वाटतं आजचे महाराज आले बरं का, त्याचं समाधान. आणि आपल्याला वाटतं प्रवासाची कटकट संपली, त्याचंही समाधान. नाही तर दोघंही टेन्शनमध्ये. 4-5 अभंग झाले तरी बुवाचा पत्ता नाही. कारण बुवा उठला सकाळी 9ला. अरे आम्हालाही झोपावं वाटलं असेल ना. पण ते अटल बिहारी वाजपेयीजी पंतप्रधान होण्याच्या आधी त्यांचं ते पुस्तक वाचा. अटलजी असं त्या पुस्तकाचं नाव आहे. कवी संमेलन ठेवलं होतं आणि त्याचे मुख्य नियोजक अटलजी होते. कवी संमेलन ते लखनौला होतं. सगळे कवी आले, पण एका मित्राच्या घरी जेवण होतं. कवी संमेलन 9 वाजता असल्यामुळे जागा मिळाली पाहिजे म्हणून लोक 8:30ला आले होते. फुल झालतं. आणि हे 9:45 झाले तरी दात काढू काढू सगळे कवी जेवत होते मित्राकडे. अटलजी लाल झाले. 9चं संमेलन, आणि जेव्हा ते कवी आले जेवण करून, सगळ्यांना बसू दिलं बरं का. अटलजी माईकवर आले. कवीला वाटलं आपलं स्वागत करण्यासाठी आले असेल. हे बघा, आपण सगळे 8:30 वाजता आलेला आहे, पण आता 10 वाजल्यामुळे आजचा कार्यक्रम स्थगित आहे. जाऊ शकता. गेले लोक उठून. मग कवी म्हणले असं का केलं? असं का केलं? 9ची वेळ आहे. तुम्ही दात काढू काढू हसू हसू जेवला तासभर जेवला मित्राकडे. हे दिसत होते का तुम्हाला? 10,000 लोक बसलेले होते. तुम्ही काय केलं? 10,000 तास 10,000 लोकांचे वाया घालवले. म्हणून निदान वक्ता आणि वक्तशीरपणा, मला तरी वाटते वक्तशीरपणा हा शब्द वक्त्यासाठीच झाला असेल. विठ्ठल भोगतो न घडे संचिता वाचुणी,
करावे ते म्हणी समाधान. हा प्रवास आहे, आपण प्रवासी आहो. काय असंही म्हणतील तुम्ही नागपूरहून आला लातूरला, आम्ही लातूरचे, तुम्ही नागपूरचे, तुम्ही प्रवासी, आम्ही कसं, आपण सगळेच प्रवासी आहो सुरेश भाऊ. अरे प्रवास कधी संपतो? लातूरचा माणूस पुण्याला गेला म्हणजे पुण्याहून येतो दुसऱ्या दिवशी, बाथरूममध्ये फ्रेश होतो, ज्या क्वाटून बसून गेलं होतं तिथे बसतं, मग बायकोला म्हणतं आण बरं चहा, कटकट संपली एकदाची. म्हणजे जिथून काल गेलं तिथं आज आलं तेव्हा प्रवास संपला. तसा आपण जिथून आलो तिथं जाऊ तेव्हा प्रवास संपणार आहे. भांगडियाजी, सध्या आपण प्रवासी आहोत. आणि जर प्रवास सिद्ध झाला, म्हणून तर हा फरक आहे. आम्ही मरताना रडतो आणि महात्मे हसतात जाताना. काय कारण? ते मरण समजत नाही, प्रवासाचा पूर्ण विराम समजतात. 22 वर्षाचा मुलगा मरून पडला, मायबाप गाव सगळे रडतं. तिथं भगव्या वेशाचे साधू आले, विचारलं क्यों जी, बच्चे से लेकर बूढ़े तक पूरे गाँव वाले रो रहे, बात क्या है? इकलौता बेटा था महाराज, माँ बाप को शादी पे नहीं तो गुजर गया 8:30 बजे सुबह. तो अकेला बेटा गुजर गया तो आप पूरे गाव वाले क्यों रोते हो? महाराज, ते लेकरू असं गुणाचं होतं ना, आमचं गरिबाचं गाव आहे, पण झोपडपट्टीत पाहुणे येऊ द्या, ते श्रीमंताचं लेकरू होतं, पण पाहुण्याच्या आधी हजर असायचं. पाहुण्याला चहा पाणी, कांदा पोहे, जेवण खावण, त्यांची उठबस सगळी व्यवस्था, गाडीत बसेपर्यंत पाहुण्याला नमस्कार करून आमचा चहा न घेता घरी निघून जायचं. मग झोपडपट्टीत पाहुणे येऊ देणार कुठेही. आणि म्हणून गाव रडतं. हे सगळे गुणाचं लेकरू गेलं, सगळ्या गावकऱ्याला वाटतं आपल्याच घरातलं गेलं. अरे मग त्याच्यासाठी सगळे गाववाले रडतात. तर मायबापाला एकटंच आहे म्हणतात, त्यांचं काय असेल? इथं का बाता मारता महाराज, तिथं जा ना डेड बॉडीजवळ. आणि म्हणून ते साधू तिथं आले. मायबाप रडत होते. क्यों रोते हो? इकलौता बेटा था महाराज, सुबह गुजर गया, शादी भी नहीं हुई थी महाराज, ऐसा बुरा मत बोलो. अजी गुजर गया, अरे ऐसा बुरा मत बोलो. अजी गुजर गया, ऐसा बुरा मत बोलो. वो सोया था जमीन पर, आप कहते हो मर गया. अरे वो था अपने सफर में, आज अपने घर गया. आपण ज्याला मरण समजतो, महात्मे त्याला प्रवासाचा पूर्ण विराम समजतात. आणि जर प्रवास जर सिद्ध झाला भांगडियाजी, तर प्रवास वयमानावर असतो का तिकिटावर? खरं सांगा. प्रवास हा वयमानावर नाही. हे वैचित्र्य तुम्हाला माहिती आहे शर्माजी. 22 वर्षाचा तरणा बांड नातू मरतो आणि 92चा आजोबा प्रेत यात्रेत काठी टेकत स्मशानभूमी. ज्याचं प्रेत जळतं ना, ते पोर तरुण 22 वर्षाचा आहे. आणि जो हुंदके देऊ देऊ रडतो आजोबा, तो 92चा आहे. असं का झालं? तिकीट संपलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग कोण कोणाच्या आधी जाईल याचं कारण तिकिटावर प्रवास आहे. मग तिकीट संपलं, त्याला तिथे उतरावंच लागतं. म्हणून दुसरं चरण, मनवो निमनी मानून खेद, मनवो निमनी मानून खेद, मनवो निमनी मानून खेद, मनवो निमनी मानून मनवो निमनी मानून खेद, मनवो निमनी मानून म्हणावा गोविंद वेळ वेळा, म्हणावा गोविंद वेळ वेळा, मनवो निमनी मानून खेद, मनवो निमनी मानून खेद. म्हणावा गोविंद
संपल्यानंतर प्रवाशाला उतरावंच लागतं. आपण प्रवासी आहो. ज्याचं तिकीट जिथे संपलं तिथे तो प्रवासी उतरणार असल्यामुळे म्हणवणी मणी मानू नये खेद. 90 वर्षाचं म्हातारं बरं का शर्माजी, खाली टाकलं आणि 85ची म्हातारी शेजारी बसली, रडायला लागली. तिथे एक महात्मा आला. का रडता आजीबाई? माझं मालक आहे महाराज. काय झालं? मरायला लागलं. मरायला लागलं का मेलं? नाही, अजून नाकाला कापूस लावला तर उडतोय. गा बसा, पुढचं ऐका आता, गा बसा. तिला वाटलं आता हे साधू महाराज माझ्या मालकाला मरू देत नाही बरं का. 10 मिनिटांनीच मेलं. लागली रडायला. आता का रडता मावशी? अहो आता मेलं ना. गा बसा. कोणी महाराज केलं तुम्हाला? तेव्हा रडत होती तर मेलं नाही तर का रडता? हा, आणि आता मेलं तर का रडता? तेव्हा मेलंच नव्हतं म्हणून म्हटलं त्याला सुखानं मरू दे. आता मेलं ना, आता मेलं हे मलाही कळतं. पण माझा प्रश्न आहे मावशी, तुम्ही किती वर्ष रडल्या म्हणजे म्हातारं उठून बसल? महाराज, या जन्मी रडू 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 मेली तरी म्हातारं उठणार नाही. नाही ना? मग इथून पुढचं आयुष्य रडण्यात घालवण्यापेक्षा माझ्या संचितात होतं तसं घडलं असं समजून करावे ते मनी समाधान. करावे ते मनी समाधान, करावे ते. जमला आता. इथपर्यंत आलो आपण. भोगतोण घडे संचिता वाचुणी करावे ते मणी समाधान. म्हणवणी मणी मानू नये खेद. आपला ऋणानुबंध तेवढा होता तो संपला. मनवणी मनी मानू नये खेद. आणि खेद होतच असेल तर उपाय सांगितला. म्हणावा गोविंद वेळोवेळा, हा त्याच्यावरचा उपाय आहे. कारण गोविंदाच्या नामामध्ये दुःखाचा विसर पाडण्याची ताकद आहे. गोविंदा विसर पाडण्याची ताकद, हे तुम्हाला चांगलं पाठ आहे. गवळणी मथुरेला जायच्या, दही घ्या, दूध घ्या, लोणी घ्या म्हणत नव्हत्या. गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. तव तव हसती मथुरे जागे, तव तव हसती मथुरे जागे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. गोविंद हसती मथुरे जागे, तव तव हसती मथुरे जागे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. गोविंद घ्या, दामोदर घ्या. बाकीच्या हसायच्या, पण तिकडे लक्ष कोणाचं आहे? तुका म्हणे हासे जन नाही कान ते ठा. कोणी एकी भुलली नारी विकता गोरस घ्या म्हणे हारी, विकता गोरस घ्या म्हणे हारी. हो कोणी एकी भुलली नारी विकता गोरस घ्या म्हणे हो विकता गोरस घ्या म्हणे हारी. हरी हारी कोणी एकी भुलली नारी विकता विकता गोरस घ्या म्हणे हरी. घरी जायची विसरली, मै भुली घर जानी बाट. जाऊ दे, वाढत चालला. गोरस बेचन आहे हाट, कान्हारे मन मोहन लाल. विसर पाडण्याची ताकद गोविंदाच्या. मी असं विचारतो, तुमचा एकुलता एक मुलगा
आता पुढच्या महिन्यात गणपती आहे बरं का. बांगड्याजी गणेश विसर्जनाला गेला, रात्री 9ला गेला, मालूशेठ 2ला आला, 5 तास नाचला मिरवणुकीत, 5 तास आला आणि कॉटवर पडला आणि रडायला लागला. त्याची आई जागी येऊन म्हणली, अरे दिवसभर आम्ही कामं करतो राजा आणि रात्रीचा झोपू देत नाही, झोप ना आता नीट. माझी जखम पायातली चिघळली गाई, ते ठणकते आणि त्या जखमेकडे लक्ष देऊ नको, झोप. आई कितवी शिकली होती तू? हां, अरे जखम माझ्या पायाला, तू तुझ्या क्वाटवरून उपदेश करते का जखमेकडे लक्ष देऊ नको? ज्याची जखम त्याचं लक्ष जाणारच. इथपर्यंत ठीक आहे, पण ते गणपतीच्या मिरवणुकीत नाचलं तेव्हा जखम नव्हती का? का काढून ठेवली ती घरी? तेव्हा नाचलं 5 तास, तेव्हा का नाही रडलं? तेव्हा त्या मिरवणुकीमध्ये जखमेच्या दुःखाला विसरलं. आता निवांत पडलं ना, आता ठणकतंय म्हणतं लागलं रडायला. तसं आम्ही जेव्हा रिकामे बसतो तेव्हा मागच्या दुःखाची परंपरा आठवून दुःखी होतो. आणि हे मन जर दुःखाचं चिंतन करत असेल तर त्याला वेगळे काम लावा. कोणतं? म्हणावा गोविंद वेळोवेळा, मनावा गोविंद वेळोवेळा, मनावा गोविंद. बस बस जमतंय आता. मनवणी म्हणी मानू नये खेद. आणि जर खेद होत असेल तर विसरण्यासाठी म्हणावा गोविंद वेळोवेळा. बांगडे याची एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ, मधली चाल घेऊ, सगळे होईल तेव्हा 12 वाजतील बरोबर. शर्माजी टेन्शन घेऊ नका. बार ते फुलं वगैरे हात वर करा सगळे. हे भाऊ एवढं घे. अरे हे टाटा बिर्लाला नाही हे. आता मला तर वाटते टाटा बिर्लाच्याच मंडपात आहो आपण ना. बस एवढे हात घे राजा आणि येऊ दे पेपरला पहिल्या पानावर. अरे दावा झाला म्हणजे विसरून जातात. 33 वर्ष झाले तरी बापाला विसरले नाही, आहे की नाही? 33 वर्ष झाले. आता दावा झाला की फोटो उचलून टाकून देतात बाजूला. वर्ष 33 झाले त्याच उत्साहात. हात वर करा ना, एका तालात बरं का, एका तालात थोडंसं. विठोबा रखुमाई, एक थांबा, एक हा, एक हात वर, टाळी हसा, एक जरा ताकद लावा, आवाज हा, एक असं. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा हरी रखुमाई, जय विठोबा विठोबा रखुमाई, रखुमाई, विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठोबा रखुमाई, विठोबा 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 विठोबा. बोला. माऊली महाराज आणि हरिभक्तवरण त्र्यंबक महाराज. भोगतो न घडे संचिता वाचोने, भोगतो न घडे संचिता वाचोने, भोगतो न घडे संचिता वाचुनी, भोगतो न घडे संचिता वाचुनी, भोगतो न घडे
भोग तोण घडे संचिता वाचुनी भोग तोण घडे संचिता वाचुनी करावे ते मनी समाधान करावे ते मनी समाधान मनवोनी मनी मानू नये खेद मनवोनी मनी मानू नये खेद करावे ते मनी समाधान करावे ते मनी समाधान मनवनी मनी मानू नये खेदो मनवनी मनी मानू नये खेदो मनावा तो न घडे संचिता वाचोने भोग तो न घडे संचिता भोग तो न घडे संचिता वाचोनी भोग तो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान करावे ते मनी समाधान मनोनी मनी मानू नये खेद मनोनी मनी मानू नये खेद करावे ते मनी समाधान करावे ते मनी समाधान मनवनी मनी मानू नये खेदो मनवनी मनी मानू नये खेदो मनावा गोविंद वेळोवेळा मनावा गोविंद वेळोवेळा मनावा गोविंद मना